पुणे भागातील निसर्गोपचार तज्ज्ञ डॉक्टर सुनील मारुती चव्हाण आणि त्यांच्या चव्हाण फाउंडेशन आणि रिसर्च सेंटरबद्दल खोट्या तक्रारी दिल्याने हवेली पोलीस स्टेशन येथे त्यांच्या विरुद्ध दिनांक 9/7/2024 रोजी FIR दाखल करून त्यांचे सेंटर बंद करण्यात आले होते। त्याच्या अनुषंगाने डॉक्टर चव्हाण यांना सत्र न्यायालय पुणे यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे। तसेच सत्र न्यायालयाने चव्हाण फाउंडेशन आणि रिसर्च सेंटरचे सील उघडण्याचे आदेश देखील पारित केले आहेत। या दोन्ही खटल्यांमध्ये ॲडव्होकेट विपुल दुशिंग आणि ॲडव्होकेट स्वानंद गोविंदवार यांनी डॉक्टर सुनील चव्हाण यांची बाजू मांडली, अशी माहिती ॲडव्होकेट स्वानंद गोविंदवार यांनी पत्रकार परिषदेत दिली। याविषयी अधिक बोलताना ॲडव्होकेट गोविंदवार म्हणाले, अटकपूर्व जामिनाच्या प्रकरणात ॲडव्होकेट विपुल दुशिंग आणि ॲडव्होकेट स्वानंद गोविंदवार यांनी असा युक्तिवाद केला की केंद्र आणि राज्य शासनाच्या सर्व नियमांना अधीन राहून डॉक्टर चव्हाण हे त्यांचे सेंटर चालवत असून त्यांनी कोणाचीही फसवणूक केलेली नाही। डॉक्टर चव्हाण यांच्याबद्दल द्वेष असलेल्या त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांमार्फत करण्यात आलेल्या खोट्या तक्रारीच्या आधारावर सहाय्यक संचालक आयुष पुणे यांनी दिलेल्या फिर्यादीतून हवेली पोलीस स्टेशन येथे सुनील चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झालेला आहे। या फिर्यादीत केलेल्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही। हा युक्तिवाद ग्राह्य धरत सत्र न्यायालयाने डॉक्टर चव्हाण यांना दिनांक 2/8/2024 रोजीच्या आदेशान्वये अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे। सहाय्यक संचालक आयुष पुणे यांनी चव्हाण फाउंडेशन आणि रिसर्च सेंटर सील केले होते। त्या संदर्भाने डॉक्टर चव्हाण यांच्या वतीने ॲडव्होकेट विपुल दुशिंग यांनी सत्र न्यायालय पुणे येथे अर्ज सादर केला होता। महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स ॲक्ट 1961च्या कलमांनुसार नॅचरोपॅथी आणि योगा यांना इंडियन मेडिसिनच्या व्याख्येतून वगळण्यात आलेले असल्याने हे प्रकरण महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर ॲक्ट आणि इंडियन मेडिसिन सेंट्रल काउन्सिल ॲक्ट लागू होत नसल्याने आयुष पुणे यांना डॉक्टर चव्हाण यांचे सेंटर सील करण्याचा कोणताही अधिकार नसून त्यांची ही कृती सर्व कायदे, नियम आणि न्यायिक तत्वाच्या विरुद्ध असून त्यामुळे डॉक्टर चव्हाण यांच्या व्यवसाय करण्याच्या आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्राप्त करण्याच्या मूलभूत अधिकारावर गदा येत असल्याचा युक्तिवाद ॲडव्होकेट विपुल दुशिंग आणि ॲडव्होकेट स्वानंद गोविंदवार यांनी केला। हा युक्तिवाद ग्राह्य धरून सत्र न्यायालय पुणे यांनी दिनांक 23/1/2025 रोजीच्या आदेशान्वये हवेली पोलीस स्टेशन येथील तपासी अधिकाऱ्यांना चव्हाण फाउंडेशन आणि रिसर्च सेंटरचे सील उघडण्याचे आदेश दिले आहेत। त्यानुसार या इन्स्टिट्यूटचे सील उघडण्यात आले आहे। या प्रकरणात ॲडव्होकेट विपुल दुशिंग यांच्याबरोबरच ॲडव्होकेट स्वानंद गोविंदवार, ॲडव्होकेट स्वप्नील क्षीरसागर, ॲडव्होकेट रोहिल राहिंज आणि ॲडव्होकेट अभिनव नलावडे यांनी काम पाहिले, असेही ॲडव्होकेट गोविंदवार यांनी सांगितले। नमस्कार, मी ॲडव्होकेट स्वानंद गणेश गोविंदवार, ॲडव्होकेट विपुल दुशिंग अँड असोसिएट्स आमचं ऑफिस आहे। माझे सिनियर आहेत ॲडव्होकेट विपुल दुशिंग। आमच्याकडे डॉक्टर सुनील चव्हाण या सरांची एक केस आलेली, त्या केसबद्दल एक थोडक्यात माहिती मी आपल्याला देतो। 9 जुलै 2024 रोजी सुनील चव्हाण यांच्या चव्हाण फाउंडेशन व रिसर्च सेंटर यांच्यावर एक FIR करण्यात आला होता की ते विद्यार्थ्यांची फसवणूक चालू आहे, हे इन्स्टिट्यूट बोगस आहे, यांच्याकडे कुठली परवानगी नाही आणि हे एकंदरीत फसवणूक चालू आहे, अशा स्वरूपाचा तो हवेली पोलीस स्टेशनचा FIR होता। सदर प्रकरणामध्ये माझे सिनियर ॲडव्होकेट विपुल दुशिंग व मी आमच्यातर्फे सुनील चव्हाण यांच्या वतीने अटकपूर्व जामिनाचा अर्ज आम्ही कोर्टात दाखल केला। मेहरबान सत्र न्यायालय पुणे यांनी सदर अर्जावर डिटेल्ड युक्तिवाद ऐकला आणि त्यानंतर आम्हाला या प्रकरणामध्ये 2 ऑगस्ट 2024 रोजी अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला होता। सदर अटकपूर्व जामिनाच्या सुनावणीच्या दरम्यान हे इन्स्टिट्यूट कसं लीगल आहे, कसं व्हॅलिड आहे, इथे सर्व परवानग्या अवेलेबल आहेत, इथे कुठल्याही विद्यार्थ्यांची फसवणूक होत नाही, अशा सर्व डिटेल युक्तिवाद केला। ही FIR कशी खोटी व द्वेषबुद्धीने मांडलेली आहे, अशा स्वरूपाचा डिटेल युक्तिवाद करून आम्ही सदर प्रकरणामध्ये अटकपूर्व जामीन मिळविला होता। परंतु या प्रकरणामध्ये तपासाच्या दरम्यान हवेली पोलिसांच्या मार्फत आयुष मंत्रालयाने हे इन्स्टिट्यूट सील केलं होतं, चव्हाण फाउंडेशन व रिसर्च सेंटर सील केलं होतं। सदर सीलच्या ओपन करण्यासाठी आम्ही परत मेहरबान सत्र न्यायालयामध्ये याचिका दाखल केली व या प्रकरणामध्ये प्रॉपर तपास व्हावा व आमचं इन्स्टिट्यूट जे बेकायदेशीररित्या सील झालेलं आहे हे अनसील करण्यात यावं, या प्रकारे आम्ही तिथे अर्ज केला। सदर अर्जाच्या सुनावणीच्या दरम्यान आम्ही या प्रकरणामध्ये महत्त्वाच्या ज्या काही तरतुदी लावलेल्या आहेत, कायद्यांची कलमं लावलेली आहेत, ती कशी लागू होत नाही व इथे विद्यार्थ्यांच्या आणि सरांच्या मूलभूत हक्कांचं कसं हनन होत आहे याबाबत डिटेल युक्तिवाद केला। या युक्तिवादाअंती मेहरबान सत्र न्यायालय पुणे यांनी 23 जानेवारी 2025 रोजी सदरचे इन्स्टिट्यूट तात्काळ अनसील करण्याचे तपासी अधिकाऱ्यांना आदेश दिले। या संपूर्ण प्रकरणामध्ये ॲडव्होकेट विपुल विजयानंद दुशिंग, ॲडव्होकेट स्वानंद गोविंदवार, ॲडव्होकेट स्वप्नील क्षीरसागर, ॲडव्होकेट अभिनव नलावडे व ॲडव्होकेट रोहित राहिंज यांच्या टीमने काम बघितले।
साधारण या प्रकरणातले आरोप असे होते की या इन्स्टिट्यूटकडे हे इन्स्टिट्यूट रन करण्याची कुठलीही परवानगी नाही आहे. हे इन्स्टिट्यूट विद्यार्थ्यांना बोगस डिग्री देत आहे. या इन्स्टिट्यूटकडे विद्यार्थ्यांची फीच्या बाबतीत फसवणूक केली जात आहे आणि रुग्णांची देखील फसवणूक केली जात आहे. हे 4 मुख्य आरोप होते. आता या आरोपांसाठी आमच्याकडनं डिटेल युक्तिवाद करण्यात आला. या इन्स्टिट्यूटकडे सर्व जे काही रजिस्ट्रेशन्स आहेत ते सर्व अवेलेबल आहेत. नर्सिंग होमचं रजिस्ट्रेशन आहे. त्यानंतर इथे जो कोर्स चालविला जातो हा UGC रिकॉग्नाइज्ड कोर्स आहे. हा जो काही कोर्स आहे हा राजस्थानच्या सनराइज युनिव्हर्सिटीशी संलग्न आहे. या युनिव्हर्सिटीकडे सर्व परवानगी आहेत. UGCचं रिकॉग्निशन आहे. या कोर्सचे जे काही निकष आहेत हे सर्व निकष हे इन्स्टिट्यूट पूर्ण करते. म्हणून सनराइज युनिव्हर्सिटीनी चव्हाण फाउंडेशन व रिसर्च सेंटरकडे टायअप कोलॅबोरेशन ॲग्रीमेंट केलेलं आहे. या ॲग्रीमेंटनुसार आणि त्यांच्या दिलेल्या SOP नुसार इथे ट्रेनिंग, प्लेसमेंट, कोऑर्डिनेशन आणि बाकी सर्व ॲक्टिव्हिटीज चालतात. विद्यार्थ्यांची जी काही परीक्षा असते किंवा ज्या काही महत्त्वाच्या अकॅडमिक गोष्टी आहे ही युनिव्हर्सिटी स्वतः कंडक्ट करते. असं हे सेटअप आहे. परंतु या सेटअपला किंवा या ज्या काही लिगल हे काही फ्रेमवर्क आहे या फ्रेमवर्कला तपासी यंत्रणांपुढे चुकीचं दर्शवून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. जेव्हा मेहरबान न्यायालयाने आमच्या सर्व रजिस्ट्रेशन, कोलॅबोरेशन ॲग्रीमेंट्स, परमिशन्स, UGC रिकग्निशन या सगळ्या गोष्टींचा जेव्हा मेहरबान सत्र न्यायालयाने काटेकोरपणे पडताळणी केली तेव्हा मेहरबान न्यायालयाच्या लक्षात आलं की हे आरोप प्रथमदर्शनी खोटे आहेत. त्यामुळेच अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला व हे इन्स्टिट्यूट देखील अनसील करण्यात आलं. नमस्कार, माझं नाव डॉक्टर सुनील चव्हाण. मी फाउंडर अँड चेअरमन चव्हाण फाउंडेशन अँड रिसर्च सेंटरचा आहे. 2018 मध्ये आम्ही हा कोर्स चालू केलेला BNYS बॅचलर डिग्री इन नॅचरोपॅथी योगिक सायन्स. जसं पहिलं तर मी थँक्यू बोलतो ॲडव्होकेट स्वानंद सर आणि ॲडव्होकेट विपुल सर. त्यांनी प्रामाणिकपणे आमची बाजू मांडून आम्हाला कोर्टातर्फे जे आमचं सील झालेलं इन्स्टिट्यूट आहे ते रिओपन करून दिलं. तर सर धन्यवाद तुम्हाला खूप खूप. हे सगळे खोटे आरोप कसे त्यांनी म्हणजे एक जाळच त्यांनी आमच्या विरुद्ध रचलं होतं आणि त्या जाळ्यामधून आम्हाला प्रॉपरली न्याय मिळाला आणि त्याच्यासाठी लढणारे आमचे जे ॲडव्होकेट स्वानंद सर आणि विपुल सर त्यांना मनापासून धन्यवाद. बाकीचा जो प्रोसेस आहे तो कोर्टातर्फे चालूच होईल. ही सगळी मुलं आम्ही हे ट्रेनिंग सेंटर आहे, सनराइज युनिव्हर्सिटीचाच हा कोर्स आहे आणि ही सगळी मुलं परीक्षेसाठी तिथंच जातात. सनराइज युनिव्हर्सिटीमध्येच ही मुलं तिकडे परीक्षेला जातात. दुसरी गोष्ट, यांना आम्ही प्लेसमेंट देतो, यांना आम्ही ट्रेनिंग देतो आणि यांच्या फ्युचरसाठी आम्ही कुठलीही असं गोष्ट वेगळी करत नाही आहे किंवा त्यांना कुठं आम्ही फसवणूक करत नाही आहे. हे कोर्टाला पण माहिती पडलं आणि आमचं हे सेंटर अनसील करून दिलं. थँक्यू. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.